पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी महिला म्हणून ममता बॅनर्जी हा मुख्यमंत्री आहेत आणि गेली वर्षभर संदेश खलिदा या गावामधील शाहजा शेख हा तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी आहे। हा त्या ठिकाणी त्या विधानसभेचा संयोजक आहे। गेली वर्षभर त्या ठिकाणी हा रेशन घोटाळ्यामधला आरोपी आहे। त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्यात आणि त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार केला आहे। ममता बॅनर्जी यांचा त्यांना पाठिंबा होता आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होत नव्हती। गेली 50 दिवस तो फरारी होता। शेवटी केंद्र सरकारने त्या ठिकाणी आदेश दिले आणि त्या ठिकाणी नंतर 50 दिवसांनी सरकार कामाला लागलं आणि शाहजान शेखला परवा रात्री अटक केली। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची आणि भारतीय जनता पार्टीची मागणी असेल की शाहजा शेख याची केस फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवण्यात यावी आणि त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी भारतीय जनता पार्टीची मागणी असणार आहे। आज जे पश्चिम बंगालमध्ये जे जो संदेश खाली जे गाव आहे तिथे जो महिलांवरती अत्याचार झालेला आहे, तर आज महाराष्ट्रात आणि पूर्ण देशभरातील सगळ्या महिला एकजुटीने एक आवाजाने आज पुढे आलेल्या आहेत आणि या अत्याचाराविरुद्ध सगळ्यांनी आवाज उचललेला आहे आणि तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा रोष, त्यांचा राग याच्या विरुद्ध हा प्रकट केलेला आहे। आमची सगळ्या महिलांची अपेक्षा आहे की शाहनवाज शेख याला फाशी झालीच पाहिजे आणि जिथपर्यंत त्याला फाशी होत नाही आम्ही आमचे आक्रमक हे असे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार। आम्हा सगळ्यांची ठाणे महिला मोर्चाची आणि आम्हा सगळ्या महिलांची ही मागणी आहे की शाहनवाज शेख याला फाशी झालीच पाहिजे। अजूनही राशन घोटाळे आहेत, त्यात तो 42 गुन्हे त्याच्यावरती दर्ज आहेत। त्याचे अनेको गुन्हे आणि अनेको अत्याचार असो, तो राशन घोटाळ्यातही अटकलेला आहे, असे अनेको त्याचे घोटाळे समोर आता आलेले आहेत। तरुणी म्हणून कशा प्रकारचं आंदोलनात सहभागी घेतलेलं आहे, भाजप काय भूमिका असणार? आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा असेल, महिला मोर्चा असेल, ठाणे जिल्हा असेल, सर्व पदाधिकारी आणि इव्हन ठाण्यातले सामान्य नागरिक आज टीव्हीवरती बातमी बघितली आणि जेव्हापासून 1 महिन्यापासून ही बातमी चालू आहे तेव्हा सर्व महिला संघटना असतील याविषयी तीव्र आंदोलन घेण्यात आलं। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे आज हे 3रं आंदोलन होतं आणि जोपर्यंत शाहजहा खान तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी याला फाशीची शिक्षा होत नाही तोवर ही आंदोलनं चालू राहणार आहेत आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घटना देशभरात होत राहतील। समस्त भारतीय महिला मोर्चा असेल किंवा महिला भगिनी असतील त्या राज्यातल्या महिलांसोबत आम्ही एकनिष्ठेने उभे आहोत हा संदेश आज इथे देण्यासाठी म्हणून आज आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे। बघा, जर आपल्याला भारतामध्ये टिकायचं असेल तर नारीचा सन्मान हा करायलाच हवा, केलाच पाहिजे। आपल्या पुराणांमध्ये आपल्या सर्व श्लोकांमध्ये नारीचा सन्मान झालेला आहे आणि जिथे कुठे भारतामध्ये असे नारी किंवा महिलांविरुद्ध हे लैंगिक अत्याचार किंवा कुठल्याही प्रकारचे अत्याचार होत असतील त्या ठिकाणचं सरकार हे जास्त काळ टिकू शकत नाही। हे आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की त्या ठिकाणचं कुठलेही राजा असो किंवा कोणीही सरकार असो ते टिकू शकत नाही आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ही एक लाट आलेली आहे। तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपले भारताचे पंतप्रधान हे सुद्धा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिथनं समस्त महिला भगिनींना ते संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे आज इथे ठाणे शहरामध्ये सर्व महिला मोर्चा असेल, सामान्य नागरिक असतील आज इथे उपस्थित आहेत आणि याविषयी जरूर आंदोलन करतील। लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टवरती शाहजहान खान सारख्या माणसाला फाशी शिक्षाही झालीच पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।